यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतवर। नौशेरा सेक्टरमध्ये पाक विमानं भारताच्या हद्दीत शिरलेली आहेत। पाकची आगळीक वारंवार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आज सकाळी सुद्धा पाककडून वारंवार आगळीक सुरू होती। सीमा रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात होतं। MiG-21 लढाऊ विमान कोसळलेलं होतं। ही दोन दृश्य आपण पाहतोय ज्या परिसरात वायुसेनेचं लढाऊ विमान MiG-21 हे कोसळलं होतं आणि त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी त्या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केली। एका मोकळ्या परिसरात हे विमान कोसळलं गेलं। 2 पायलट्स मृत्युमुखी पडलेले आहेत। ही ताजी दृश्य आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतवर। साधारणतः 11:15 दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे। श्रीनगरवरून उड्डाण केलेलं होतं या MiG-20 विमानानं आणि बडगाम जिल्ह्याच्या कलान या ठिकाणी हे विमान वायुसेनेचं हे लढाऊ विमान कोसळलेलं आहे। टेहळणी करत असताना हे विमान कोसळलं अशी प्राथमिक माहिती हाती येते। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। बडगाम जिल्ह्यात वायुसेनेचं विमान कोसळलेलं आहे। या 2 पायलट्स मृत्युमुखी पडलेले आहेत। ही 2 दृश्य ताजी दृश्य या क्षणाची यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतवर। कलान गावामध्ये वायुसेनेचं हे विमान कोसळलेलं आहे। काल भारतानं पाकिस्तानच्या POK परिसरात घुसून कारवाई केली आणि आज मात्र ही बातमी आता हाती येताना पाहायला मिळते। भारताचं वायुसेनेचं विमान हे बडगाम जिल्ह्याच्या कलान या गावात कोसळलेलं आहे। ही बातमी गावागावात पोहोचता गावागावातील लोक त्या ठिकाणी दाखल झाले। नेमका प्रकार काय चाललाय हे पाहण्याकरता तिथे सगळे लोक जमा झाल्याचं दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय। तर दुसरी दृश्य आपण पाहतोय लेह जम्मू श्रीनगर पठाणकोट विमानतळांना हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। काल भारतानं केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानला दिलेल्या सडेतोड उत्तरानंतर ठिकठिकाणी हाय अलर्ट घोषित करण्यात आला। सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अनेक विमानांची सेवा सुद्धा रोखलेली आहे। यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय ज्या ठिकाणी ही घुसखोरी करण्यात आलेली आहे। पाकिस्तानची विमानं ज्या ठिकाणी घुसखोरी करताना दिसली नौशेराचा हा सगळा परिसर आहे ज्या ठिकाणी पाकिस्तानची विमानं दाखल झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र सतर्क असलेल्या भारतीय लष्करानं मारा करत त्यांना परतवून लावलेला आहे। त्यामुळे चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकड्यांनी माघार घेतल्याचं पाहायला मिळतंय। वारंवार पाकच्या नापाक कारवाया सुरू आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव परिसरात हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाक विमानं भारताच्या नौशेरा सेक्टरमध्ये दाखल झालेली होती। भारताच्या हद्दीत शिरलेली होती। मात्र भारतानं थेट प्रत्युत्तर दिलं, चोख प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर मात्र ही पाक विमानं माघारी फिरलेली आहेत। भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाक माघारी फिरताना दिसलाय। लेह जम्मू श्रीनगर पठाणकोट या विमानतळांना आता हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। खरं तर तीनही दलं आपली पूर्णपणे हाय अलर्टवर आहेतच। एअर स्ट्राईक केल्यानंतर सगळ्या यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहेत आणि त्यानंतर मात्र सातत्यानं पाकिस्तान वेगवेगळ्या पद्धतीनं एअर स्ट्राईकचं उत्तर देण्यासाठी आगळीक करताना बघायला मिळतंय। त्याच वेळेला या घडीची सगळ्यात मोठी बातमी सगळ्यात आधी तर पाकिस्तानी विमानं भारतीय हद्दीमध्ये घुसली, त्यांना परतवून लावलं गेलं। कुठे परतवून लावलं गेलं तेव्हाचीच ही दृश्य आपण एका बाजूला बघता आहात आणि दुसरीकडे अशी ही माहिती मिळतेय की काही विमानतळं हाय अलर्टवर आहेत। अनेक विमानांची सेवा सुरक्षेच्या कारणास्तव रोखली गेलेली आहे। कुठल्या विमानतळांना हाय अलर्ट दिला गेलाय तेही आपण बघतोय। लेह लडाख जम्मू काश्मीर ही विमानतळं पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहेत। काही विमानतळं हाय अलर्टवर आहेत। लागवी एकामागून एक आज सकाळपासून वेगवेगळ्या घटना घडताना आपण बघतो आहोत। सगळ्यात आधी तर MiG-21 हे विमान आपलं कोसळलं, 2 पायलट्स त्यामध्ये दगावले। ही बातमी येते न येते तोपर्यंत एक पाकिस्तानी विमान
भारताच्या हद्दीत घुसल्याची माहिती मिळाली। नंतर ती 2 विमानं होती असंही कळलं आणि काही क्षणात ही बातमी आली की या दोन्हीही विमानांना भारतीय हद्दीत जास्त घुसू दिलं गेलं नाही, त्यांना परतवून लावण्यामध्ये भारतीय सैन्याला यश आलेलं आहे। निश्चित सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, जम्मू श्रीनगर या ठिकाणी आता हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। यावेळी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, जम्मू श्रीनगर विमानतळांची नागरी वाहतूक सुद्धा बंद ठेवण्यात आलेली आहे। हवाई दलाच्या मिराज 2000 या लढाऊ विमानांनी काल पाकिस्तानमधल्या बालाकोट या ठिकाणी एअर स्ट्राईक केल्यानंतर इम्रान खान यांनी इशारा दिलेला होता, भारतानं सुद्धा सरप्राईज अशा या हल्ल्याकरता तयार राहावं असं इम्रान खान यांनी म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर मात्र आज सकाळी त्याच पद्धतीच्या घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या। पाकिस्तानची विमानं नौशेरा सेक्टरमध्ये दाखल झाली, मात्र सतर्क असलेल्या भारतीय दलानं ही पाकड्यांची नापाक कारवाई ही पुन्हा एकदा माघारी पाठवून दिलेली आहे। जम्मू श्रीनगर विमानतळांची नागरी वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे। पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याची बातमी आता हाती येते आणि त्याच पार्श्वभूमीवर जम्मू श्रीनगर विमानतळांची नागरी वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय। सुवर्णा सर, काल आपण पाहिलं तर एकूणच ही सगळी कारवाई झाल्यानंतर भारतानं पीओकेत घुसून थेट प्रत्युत्तर दिल्यानंतर मात्र अनेक ठिकाणी भारताच्या अनेक ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली होती। भारत सातत्यानं सतर्क होता, कारण पाकिस्तानकडून आगळीक होणार याची जाणीव भारताला होती आणि सकाळ उजाडताच पहाटेला सुद्धा पाकिस्तानकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आणि त्यानंतर मात्र पाकड्यांची काही विमानं भारताच्या नौसेरा सेक्टरमध्ये सुद्धा घुसल्याची बातमी येते। खरं तर भारतीयांच्या मनात अनेक दिवस राग खदखदत होता। पुलवामा हल्ल्यामध्ये 40हून अधिक जवानांना आपण गमावलं आणि त्यानंतर मात्र आपल्याकडून जशास तसं उत्तर गेलं पाहिजे ही सगळ्या भारतीयांची इच्छा होती। त्याप्रमाणे दुसरं एअर स्ट्राईक करण्यात आलं, दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त करण्यात आले। जेव्हा अशा प्रकारची कुठलीही कारवाई केली जाते तेव्हा आपले तज्ञही काल लागवी आपल्या सगळ्यांशी बोलताना सांगत होते की आपण पूर्णपणे तयार असतो की ह्याचा प्रतिकार होऊ शकतो, याची प्रतिक्रिया मिळू शकते आणि आज तेच सकाळपासून बघायला मिळतंय। जसं तू सांगतेस, सकाळपासून सातत्याने पाकिस्तानकडून आगळीक करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे 11:10 जवळपास आपल्यापर्यंत बातमी थडकली, ती म्हणजे पाकिस्तानची 2 विमानं भारतीय हद्दीमध्ये प्रवेश करताना बघायला मिळाली। नौशेरा सेक्टर या भागात ह्या विमानांनी प्रवेश केला, पण भारतीय हद्दीमध्ये जास्त त्यांना घुसू दिलं गेलं नाही, त्यांना लगेच माघारी पाठवलं गेलं आणि ही सगळ्यात मोठी बातमी आहे या घडीची। त्यानंतर मात्र अनेक विमानतळांना हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। काही विमानं पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे, विमान सेवा बंद करण्यात आलेली आहे। एकूणच कालच्या कारवाईनंतर मात्र सुवर्णा कुठेतरी पाक बिथरल्याचं पाहायला मिळतंय आणि या बिथरल्यापोटीच ही अशा पद्धतीची कारवाई पाकच्या वतीनं केली जाते असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, कारण भारत पाकिस्तान संबंध आता एका वाईट स्थितीच्या वळणावर येऊन ठेपलेले आहेत। भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाक विमानं जी नौसेरा सेक्टरमध्ये दाखल झालेली होती ती आता माघारी फिरलेली आहेत। मिराज 2000 या विमानानं, या लढाऊ विमानानं पीओकेत घुसून कारवाई केल्यानंतर मात्र अगदी त्या सगळ्या घडामोडींवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा प्रतिक्रिया उमटू लागल्या। अमेरिकेनं सुद्धा पाकचे कान टोचलेले होते। इतकंच नाही तर पाक यांच्या अगदी जवळचा असलेल्या चीननं सुद्धा पाकिस्तानची कानउघडणी केलेली होती आणि या दोघांनी कानउघडणी केल्यानंतर सुद्धा कुठेतरी बिथरलेला पाकिस्तान अशा पद्धतीनं कारवाई करताना पाहायला मिळतोय, जी कारवाई भारतीय सेनेनं अयशस्वी ठरवलेली आहे, कारण सतर्क असलेल्या भारतीय लष्करानं पाकड्यांचा हा हल्ला परतवून लावलेला आहे आणि त्यामुळे आता जम्मू श्रीनगर विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। सुरक्षेच्या कारणामुळे हा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे। नक्की म्हणजे लागवी असंच म्हणावं लागेल। खरं तर अनेक भारतीयांच्या मनात आता हाच मुद्दा असेल की अजून सुद्धा काही डोकं ठिकाणावर आलेलं नाही पाकचं।